स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवठे महांकाळची आमसभा तब्बल 8.5 तास चालली। या आमसभेत ग्रामस्थांनी समस्यांचा पाऊस पाडला। खुद्द ग्रामस्थांकडूनच बहुतांश अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली। तसेच आमदार रोहित पाटील यांनी अधिकारी वर्गाला कारवाईचा सज्जड दम दिला। कवठे महांकाळ येथील श्री सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखालील आमसभा सकाळी 11 वाजता सुरू झाली। ही आमसभा सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत सुरू होती। देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांनी आमसभा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळून विविध प्रश्न मार्गी लावले। त्यामुळे आमदार पाटील यांच्या कामाची झलक पाहायला मिळाली। प्रारंभी डॉक्टर अजय भोसेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा, अमर निकम यांनी एसटी महामंडळाचा, रचित चिखलकर यांनी वीज वितरण कंपनीचा, सतीश सरगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा, महेश जाधव यांनी दुय्यम निबंध कार्यालयाचा, स्वप्नजा माळवदे यांनी भूमी अभिलेख विभागाचा, शोभा पाटील यांनी उपकोषागार विभागाचा, रमेश भंडारे यांनी तालुका कृषी विभागाचा, डॉक्टर सतीश कोळेकर यांनी आरोग्य विभागाचा, प्रमोद गोफणे यांनी शिक्षण विभागाचा, चंद्रकांत बोडरे यांनी पंचायत समितीचा, तर अर्चना कापसे यांनी महसूल विभागाचा सविस्तर विकास कामांचा अहवाल सादर केला। अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईचा इशारा। ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी उपस्थित नव्हते। अन्न भेसळ अधिकाऱ्यांवर रांजणी येथील दूध भेसळ, विषारी दूध प्रकरण, गैरहजर भारत संचार निगमचे अधिकारी, नागरिकांना नाहक त्रास देणारे पोलीस आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांकडून तक्रारी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आमदार रोहित पाटील यांनी आमसभेत बोलताना दिला। उपस्थितांनी टाळ्या वाजवून आमदार रोहित पाटील यांच्या निर्णयाचं स्वागत केलं। या आमसभेत संजय कोळी, माणिक भोसले, जयसिंगराव शेंडगे, एम.के. पाटील, नितीन कुलकर्णी, जनार्दन पाटील, विक्रम कोळेकर, शिवाजी कदम, संजय चव्हाण, शिवदास भोसले, प्रवीण पवार, गोरख खोत, राजू पाटील, गजानन कोठावळे, टी.व्ही. पाटील, अरुण भोसले, भारत डुबुले, संजय पाटील, पांडुरंग पाटील, बाळासाहेब पाटील, प्राध्यापक दादासाहेब ढेरे, अमर शिंदे, संजय पाटील, पिंटू पाटील, अविनाश यमगर, जगन्नाथ कोळेकर, तानाजी शिंगाडे या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक प्रश्न उपस्थित करून अधिकारी वर्गाला चांगलंच धारेवर धरलं। या आमसभेत सर्वसामान्य माणसांना प्रश्न उपस्थित करण्याची संधी देण्यात आली होती। दादा, आम्हाला न्याय मिळणार की नाही असा सवाल ग्रामस्थ विचारत होते। मी तुमच्यासाठी आहे, तुमचा प्रश्न सोडवला जाईल असा शब्द ठेवून आमदार पाटील यांनी सार्वजनिक प्रश्नाबरोबरच वैयक्तिक प्रश्नही अधिकारी वर्गाला हजरजबाबीपणे विचारून मार्गी लावले।